हैराण केलेलं आहे, जाम हैराण करतो, अजिबात ऐकत नाही. रेसिपी शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे तुमच्याशी. अशी ना कुणालने शेरूला सोडून दिलं, आम्ही मार्केटमध्ये गेलो. एक नंबर मसाला आहे हा, त्याच्यामुळे आता ते बॉक्समधले छान पावभाजी झाले. कुणाल म्हणजे आपण नवीन वस्तू खरेदी करतो पण आजच्या ब्लॉगची सुरुवात झाली किचनपासनं. नाश्ता मॅक्रोनी बनवले, मॅक्रोनी पास्ता, आणि ह्याची रेसिपी ना मी शॉर्ट व्हिडिओ तयार केलेला आहे, त्यात तुम्हाला मिळेल. आता झालेली आहे, मी गॅस बंद करते. हा बघा सगळा पसारा, आणि इथे वाघ्या शेरू यांचं जेवण काढले. आता वाघ्या शेरूला अंडा भात आणि चिकनचं पाणी टाकलंय ना, गरम आहे खूप, त्याच्यामुळे फॅन खाली ठेवतात, ते टी व्ही चालू आहे. आणि हे बघा दोघं जण, आज शेरूने जाम हैराण केलेलं आहे, जाम हैराण करतो, अजिबात ऐकत नाही. काय झालं, भूक लागली ना, देते जेवायला चल. आणि हा बघा, हा एक उंडगा मारामारी करून आलाय. आज सकाळी सकाळी मारामारी झाली होती ना वाघ्या. हे असे दोघं जण जाम मला हैराण करतात, दोघं पण जाम हैराण करतात. मला कंटाळा आलाय अक्षरशः, खरं असं वाटतं कुठेतरी निघून जावं. मी जाते कुठेतरी तोंड घेऊन, बघ लय तुम्ही नको मला हैराण करता सगळेजण. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आजच्या व्लॉगची सुरुवात थोडीशी उशिरा, कारण सकाळी सकाळी खूप कामाचा बोजा होता. ही बघा, ही भांडी तुम्हाला दिसत आहेत, हे सगळं घासून पुसून घेतलं. आज प्यायचं पाणी म्हणजे, आणि सकाळी पाऊस पण पडत होता. आत्ता तो पाऊस जरा थांबलाय, आणि त्यात हा शेरू हैराण करतो. आज तुमच्या डॉक्टरांना फोन करणार आहे. काल लावला होता फोन, पण त्यांनी काय मला वाटतं बिझी असतील, त्यांचा फोन काय लागला नाही वाटतं, कारण रेंजचा काय प्रॉब्लेम असेल. तर आज बघते, आज रविवार आहे, त्याच्यामुळे सगळं आमचं चाललंय स्लो मोशनमध्ये. नाश्ता रेडी करून घेतला, आता सगळ्यांना नाश्ता येते, ह्यांचं काढलंय. आवाज बंद शेरू, नको हैराण करू बाबा, जाम हैराण करतो, जाम हैराण करतो. आता सोडलं तर परत गेला, आता 4 दिवस येणार नाही, त्याच्यामुळे सोडत नाहीये. म्हणजे डॉक्टरांशी आज बोलते. त्यांना आता पहिला जेवायला म्हणजे काढलंय, त्यांचं गरम आहे ना खूप, ते कुणाला जेव्हा मिक्स करतात ह्याच्यासाठी. पाऊस इतका पडत होता सकाळी, बापरे, काळू करून ठेवला होता. आणि मग म्हणजे काय ह्या पावसामध्ये करायचं, कंटाळा आला ह्या पावसाने. आजार पण येईल ना, असं हे सगळं वातावरण सगळं झालेलं आहे. आणि ते आहे गावी ना, तापाची साथ वगैरे पण आलेली आहे, त्याच्यामुळे अशा पावसामध्ये जायचं काम करायला म्हणजे खूप रिस्की आहे. आता पाऊस पडत नाही, पण वातावरण ढगाळच आहे. काल पण भरपूर असा पाऊस पडून गेला, रात्री पण चांगला पडला, संध्याकाळी म्हणजे काल दिवसभरच पाऊस होता. पावसाळ्यामध्ये कसा पाऊस असतो तसा पाऊस पडतोय. हा जायचा परतीचा पाऊस आहे असं वाटत पण नाही, असं सगळं आहे. शॉवरिंग सारखं असं पडतोय पाऊस. तर थोडंसं बागेत करायचं काम, नंतर जाऊया. तुम्हाला मी दाखवते. आपली जी पुढची पडवी आहे ना, तिथे पुदिनाचा ना टप ठेवलेला, आणि त्या टपात काय माहीत नाही, कारल्याची वेल आहे ना, छान अशी रुजलेली आहे. मी म्हटलं कसली आहे, आम्हाला असं पटकन ओळखता येत नाही. तर बघितलं नंतरला, म्हणजे आता कशी आपल्याकडे आहे ना वेल, तर पानं सेम टू सेम रुजलेली कारल्याची वेल आहे. तर ती म्हटलं आता उचलून नाही, ह्या मागच्या साईडला आणून ठेवायला पाहिजे, नाहीतर म्हणजे इथे कसं मांडं वगैरे आहे ना, तर चांगली वाढेल. तर ते बघूया, थोड्या वेळाने करायचा विचार आहे. सगळ्या आधी ह्यांना नाश्ता येते, कुणाची सुट्टी आहे ना, आज रविवार आहे, तर त्याच्यामुळे त्याच्या आवडीचं सगळं बनवलं आहे. मॅक्रोनी पास्ता त्याला आवडतं ना, काहीतरी 15 दिवसांनी एकदा बनवायचं असं आहे. त्याच्याजवळला आपण पण खायचं, पण भरपूर अशा भाज्या वगैरे घालून केलेलं आहे. रेसिपी शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे तुमच्याशी. आता तो कधी येतोय व्हिडिओ काय माहीत नाही, आज आला पण असेल किंवा नसेल पण आला, तुम्ही चेक करून बघा चॅनलवरती, तुम्हाला जर का रेसिपी हवी असेल तर. हा चला झालं, चला त्यांना पहिला खायला येऊ दे. हा झालं चला. ते फिमेल डॉगचा वास येतो ना, त्याच्यामुळे मग तो बाहेर जायला बघतो सारखा. ही फ्रेम आहे ना, काल आपोआप खाली पडली, कशी पडली काय माहित नाही. व्यवस्थित लागली का बघा पिष्ट, कुणाने जरा केलं नाही व्यवस्थित. आता वारा काल संध्याकाळी कधी दुपारी पडली ना, काल दुपारच्या वेळेस, पण त्या नाही, पण कशाने पडली कशी असेल, पण तेवढी चांगली फ्रेम.
आता व्यवस्थित बसले आहेत. आता चला बाबा आपलं काम करूया. आता मी जेवण करते दुपारचं. मार्केटमध्ये गेले होते, एक 2-4 वस्तू खरेदी करायच्या होत्या त्याच्यासाठी. आता कुणालच्या बाबा गेलेत वाघ्या शेरू यांना पकडायला. मगाशी ना कुणालने शेरूला सोडून दिलं. आम्ही मार्केटमध्ये गेलो ना त्यावेळेस तो ऐकतच नव्हता. त्याचे फ्रेंड सर्कल जे आहेत ना ते इथे आलेले आहेत आमच्या वाडीमध्ये, त्याच्यामुळे तो खूप असं हट्ट करत होता. मग कुणालने सोडून दिलं आणि आता त्यांची मारामारी चालू आहे. इथे आमच्या वाडीच्या इथे पण दुसरे आहेत ना एकदम कुत्री त्यांच्यासोबत. तर आताच फोन आला म्हणून कुणालच्या बाबा आता गेलेले आहेत त्यांना आता बोलवायला. दोघं जण ऐकत ना, जाम आगाऊ आहेत दोघं जण. त्यांचं हे असे चालूच असतं दोघांचं, कुठं ना कुठं त्यांचं चालू असतं वाघ्या शेरूचं असं आहे. तर आता मी भाकऱ्या बनवते पटकन, भाजी करायची बाकी आहे थोडंसं. म्हणजे एकदम वस्तू ना खूप गरजेच्या होत्या. आज रविवार आहे ना, तर म्हटलं चांगलं काहीतरी बनवूया कुणालच्या आवडीचं. तर कुणाला पावभाजी खायची होती तर म्हटलं पाव आणायचं होते आणि गाडीमध्ये CNG पण भरायची होती. CNG संपली गाडीतली. म्हटलं कुठं जायचं झालं का मग खूप अडचण होते ना, त्याच्यामुळे पटकन मग गेलो. बाहेर पाऊस पण चालू आहे. पाऊस आमच्याकडे पडतोच आहे सकाळपासून. म्हणजे बागेत काम करायचं होतं सकाळी विचार केला पण नंतर नाही केलं. मग पाऊस पण होता ना, भिजल्यानंतर मग आजार पण येतं. आता कुणाच्या म्हणत होतं की आपण संध्याकाळच्या वेळेस करूया थोडंसं काहीतरी करू. म्हणजे 1-2 रोपं वगैरे आहेत ना ती काढून लावायची. त्यांना म्हटलं आता पाऊस चालू आहे, जमीन जरा थंड झालेलं आहे, तेवढंच लावले तर म्हणजे चांगलं असतं ना संध्याकाळच्या वेळेस. तर तेच चाललं आता. हे बघा आता हे पीठ मळलं भाकरीचं, पटकन 2-4 भाकऱ्या आणि भाजी करून घेते. आणि पावभाजी म्हणजे आता दुपारी करायची होती पण खूप असं उशीर झाला आता, तर म्हटलं संध्याकाळीच करीन कारण वेळ जाईल ना होईपर्यंत. आणि मग ह्यांना भूक पण लागेल, कुणाला जेव्हा भूक लागलेली आता. त्यांना म्हटलं तुम्ही जाऊन या तोपर्यंत पटकन करते. खूप घाई गडबड जाम हैराण करून ठेवलं ह्या दोघांनी. एवढे आगाऊ आहेत ना दोघं जण. फक्त असं बांधलेले असते ना तेव्हा ते शांत असतात, नाहीतर त्यांची खूप मस्ती चालू असते. आणि आपला कुणाल तिथे आहे पाठीमागे पडवीमध्ये बसलाय, त्याचं काम चालू आहे ऑफिसचं. आज सुट्टी आहे तरी पण तो एक्स्ट्राचं काम करतोय असं. तर एक 3 ते 4 बाजरीच्या भाकऱ्या मी करून घेतल्या. आणि त्याच्यानंतर माझ्या मनात काय आलं काय माहीत नाही, मी पावभाजी बनवायला की नाही सुरुवात केली. म्हणजे अगोदर विचार केला होता की संध्याकाळच्या वेळेस बनवीन, पण नंतर म्हटलं की नको पावभाजी, म्हटलं आत्ताच बनवूया. आणि बनवलेल्या भाकऱ्या काय वाया नव्हत्या जाणार, म्हणजे संध्याकाळच्या वेळेस आपल्याला खायला होतील किंवा वाघ्या शेरू आहेत ना ह्यांच्यासाठी पण होऊन जातील. असं करून मी त्या साईडला करून ठेवून दिल्या. तर फ्लॉवर, मटार, बटाटी आणि बीट हे सगळं एकत्र केलं. मी स्वच्छ धुवून घेतलं आणि मग कुकरमध्ये की नाही उकडायला ठेवलं आहे. 1 ग्लास फक्त त्यात पाणी घातलेलं आहे आणि शिट्या एक 3 ते 4 शिट्या करून घेणार आहे. तर बीट घातल्यामुळे पावभाजीचा रंग ना मस्त असा लाल भडक रंग येतो. त्याच्यामुळे तुम्ही पण ट्राय करून बघा एकदा बीट घालून. म्हणजे काश्मीरी पावडर घालण्यापेक्षा बीटामुळे छान रंग असा येतो. आमच्याकडे बघा लाईट गेलेली आहे. तुमच्याशी रेसिपी मला शेअर करायची होती, सगळी तयारी मी करून ठेवली पण बराच वेळ झाला वाट बघितली. लाईट काही म्हटलं आता येणार नाही, त्याच्यामुळे म्हटलं आता पटकन आहे ना मी करूनच घेते. नेक्स्ट टाईम तुमच्याशी नक्की मी रेसिपी शेअर करीन. बघा ह्या चॉपरमध्ये सगळं मी चॉपिंग करून ह्याच्यामध्ये टोमॅटो आहे, भरपूर असा कांदा, आलं, लसूण आणि ही भाजी तुम्हाला मगाशी दाखवली ना, भरपूर अशी कोथिंबीर आणि काय त्याला म्हणतात सिमला मिरची. बघा नाव पण पटकन येत नाही. आणि हा मसाला बघा मी टाकणार आहे. हा मी आहे ना डीमार्टमधनं पावभाजीचा मसाला आणलेला आहे. 1 नंबर मसाला आहे हा. त्याच्यामुळे आता ते बॉक्समधले ना मी घेतच नाही विकत, असे 2-2 पॅकेट आणून ठेवते. खूप बरं पडतं आणि स्वस्त आहे, असं पण नाही की खूप महाग आहे वगैरे. खूप स्वस्त आहे हा मसाला आणि चवीला पण 1 नंबर आहे. म्हणजे मी वापरून झालेलं त्याच्यामुळे तुमच्याशी छोटं शेअर करते असं. तर मगाशी ते फ्रोझनचे मटार पण तुम्हाला दाखवलं ना, ह्याच्यामध्ये बघा दाखवलंच ना, ते पण मी डीमार्टमधनं आणले होते. हे बघा आता घाई होती त्या दिवशी म्हणून काही दाखवता आले नाही, पण हे पण फ्रोझन मटार आहेत आणि 100 रुपये किलो असे मला पडलेले आहेत. आणि ते कसे आता फ्रीजरमध्ये स्टोअर करून ठेवले, आपण कधी पण असं वापरू शकतो. त्याच्यामुळे खूप असे फ्रोझन मटार पण चांगले आहेत. असं आमच्या इथे गावी ना मटार मिळतच नाही, मुख्य गोष्ट. तर सीझनला पण मटार आमच्याकडे सहसा मिळत नाही, त्याच्यामुळे मस्त फ्रोझनचे ना मी आणून ठेवते. चला आता पटकन फोडणीला घालते, झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवेन. तर हे बघा म्हणजे मी भाजी फोडणीला वगैरे घातली, भाजीला कड पण आला आहे आणि बघा लाईट आता आलेली आहे. आणि मगाशी किती वेळ मी वाट बघत होते लाईटीसाठी. हे असं सगळं असतं बघा, गडबड असते. तरी मस्त अशी
भाजी आपली तयार झालेली आहे. जरा म्हटलं एक 5 मिनटं ना कडू देत. रंग बघा अगदी छान आला आहे तो. आता फक्त पाव शेकायचे बाकी आहेत. ते पाव आहे ना कुणाल शेकणार आहे. कुठे गेला कुणाल? हा बघा इथेच आहे. हे बघा मी तयार करून ठेवलेत पाव. हा बघा काय कापतो आता. त्याला खाण्यासाठी कांदा हवा आहे ना, तो कापतायत आता. एवढे कांदे नको, खूप भरपूर होतील. 2च काप. हे असे सगळे गडबड असते. जरा 1-2-3 मिनटं कळली का गॅस बंद करते. बघा मस्त अशी छान पावभाजी झाले. कुणाल हा वाढशील तू. कुणालची फेवरेट. आमच्या घरात सगळ्यांनाच आवडते. कुणाला असं नाही, सगळ्यांनाच आवडते. अशी वर खाली कर, जरा मिक्स कर. ते बघा कुणालचे बाबा पण. चला घ्या. बटर टाकते थोडा. नाही बटर नको टाकू, वरती टाका बटर वाढल्यानंतर. भाजीला पण आणि मी मगाशी टाकलाय शिजते वेळी टाकलाय म्हणून तर मी नाही बोलते ना. चला आता ह्यांना जरा वाढू दे डिशमध्ये. सावंड नको, सावकाच आहे. लवकर झाला. या सीझनची पहिली पावभाजी ना. गेल्या वर्षी नव्हती भरलेली ना. ह्या वर्षी झालं म्हणजे काय, मटार आपण आणलेला म्हणून. गेल्या वर्षी आमच्या मार्केटमध्ये मटारच नव्हते. मटार भेटले ना आपल्याला. सगळ्यात मटार नाही बोला, एवढा पुरा मार्केट बसायचा. मी शोधून यायची ना. कुणाल जास्त लोक नसतात ना. हां म्हणजे असे भरपूर घ्यायला गेलो ना किलोने ते इथे मिळत नाही. जास्त प्रमाणात स्वस्त असे नाहीच मिळत. नाही भेटत इथे. खूप महाग मिळतात. 80 रुपये पाव, 90 रुपये पाव असे मिळतात. त्याच्यामुळे ह्या वेळेस मी डीमार्टमधनं म्हणूनच 1 किलोचं पॅकेट मला दिसलं तर पटकन उचललं. मग हल्ली टेस्ट केली करा पटकन, जरा नुसती खाऊन पण चांगले झाले ना. परफेक्ट. चला आम्ही पण आता जेवतो. नंतरला सगळी घरातली कामं बाकी आहेत, ती सगळी आटपायचेत. ही माझी प्लेट आहे. तर किचनचं काम बघा सगळं झालेलं आहे. सगळं करून घेतलं मी. आता काही फारसं आपल्याला काम नाही आहे किचनचं, थोडंसंच. आता मी तुम्हाला दाखवते बॉटल ज्या बघा मी डीमार्टमधून आणल्या होत्या. आणि अशा पद्धतीने इथे मी अरेंज करून ठेवलेल्या आहेत. ह्या बघा ह्या आपल्या ह्या ट्रान्सपरंट आहेत ना प्लास्टिकच्या बॉटल. आणि ह्याच्या खालीच जागा केली मी. जागा नव्हती म्हणजे कुठे ठेवू असं मला प्रश्न पडलेला. म्हटलं हीच बेस्ट आहे, म्हणजे इथे छान दिसेल ना दिसायला. आणि ह्याच्या मागे ग्लास वगैरे आहेत ना, ते दिसणार नाही ना, अशा पद्धतीने मागच्या साईडला टाकले. जागा थोडीशी मला कमी पडते. वाट्या वगैरे इथे होत्या ना, थोडंसं जरा इकडे ठेवलं बघा ह्या पद्धतीने. म्हणजे आपण नवीन वस्तू खरेदी करतो पण नंतरला ठेवताना थोडीशी जागेची अडचण होते. आता आपल्या किचनमध्ये म्हणजे समोर दिसेल अशी ही एकच जागा आहे, बाकी असं काही वेगळं असं काही नाही आहे. पण ठेवलं आहे मी माझ्या पद्धतीने बघा. छान वाटतं ना. खूप बदल झाले आता किचनचा. तर दुपारी धॅरीमनी नसताना आम्हाला अचानक की नाही मार्केटमध्ये जावं लागलं. त्याच्यामुळे माझे 2 ते 3 तास की नाही मार्केटमध्ये गेले होते. घरातलं काम त्याच्यामुळे राहिलं होतं. आता संध्याकाळच्या वेळेस हे घरातलं काम मी आता करायला घेतलेलं आहे. कपडे इथे बघा धुवून झाले होते, स्पिन करून घेतले, ते सुकत घातले मागच्या पडवीमध्ये. कुणालच्या बाबांनी इथे चहा ठेवायला सुरुवात केली होती. संध्याकाळचा चहा म्हणजे संध्याकाळचा चहा कुणालचे बाबाच बनवतात. आणि त्याच्यानंतर माझं दुसरं घरातलं काम करत म्हणजे बाथरूम वगैरे पण धुवायचे बाकी होते. कपडे सुकून झाल्यानंतर इथे मी आता बाथरूम वगैरे बघा धुवायला सुरुवात केली आहे. त्याच्यानंतर घरातली लादी वगैरे पण पुसायची बाकी होते. म्हणजे सगळंच काम माझं बाकी होतं. फक्त किचन तेवढं मी आवरलं होतं जेवून झाल्यानंतर. आणि त्याच्यानंतर गॅस रिपेअर करायचा होता. हे असं काही बिघडलं ना की घरच्या घरी सगळं आम्हाला रिपेअर करावं लागतं. कारण आपल्याकडे बघा बाजार लांब आहे, दुकानांचा काही ठिकाणा नसतो, कधी उघडं असतं बंद असतं. त्याच्यामुळे जी काही छोटी मोठी कामं असतात ती घरच्या घरी करायची, असं सगळं आहे. जरा ह्यांचं चालू ते. मला ना ती भाजी पण जरा साफ करायची, सकाळी काढलेली. म्हटलं जरा साफ करून का बरं पडेल. ते पेटो. हां झाला फास. चहा ठेवू नाही, चाय पिऊया आपण. आहे ना चहा. एक जरी गॅस हे झाला ना स्लो झाला खूप अडचण होते. चला आता हा चहा संध्याकाळी बनवून ना तो जरा पिऊन घेऊया.
तर गॅसचा चुला ना आपला एकदम स्लो झाला होता आणि दुपारी जेव्हा आम्ही मार्केटमध्ये गेलो ना, दुकान बंद होतं. त्याच्यामुळे मग घरी आल्यानंतर मग कुणालच्या बाबांनी रिपेअर केलेला आहे तो. चहा पिऊन झाला आणि त्याच्यानंतर ह्या कपड्याच्या घड्या बघा करायच्या बाकी होत्या, त्या आता करून घेतलेल्या आहेत. आणि हे सगळ्यात शेवटचं काम होतं. जेवणाचं फारसं असं काही करायचं नव्हतं, कारण दुपारचं थोडंफार जेवण होतं. तर चला मग ताईनं, आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. असा बघा आजचा दिवस माझा बोलतो अचानकपणे आणि घाई गडबडीचा असा गेलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा आणि जर का नवीन असाल चॅनलवर तर जरूर सबस्क्राईब करा. आणि शॉर्ट व्हिडिओ सगळ्यांनी नक्की पहा आणि तुम्हाला कसे वाटतात ते पण सगळ्यांनी कमेंट करून जरूर सांगा.